मराठवाड्यात दररोज वेगवेगळ्या भागात, वेगवेगळ्या गावात, वेगवेगळ्या तालुक्यात असा दररोज वेगवेगळा भाग पकडत पकडत असा पाऊस पडणार आहे. म्हणून मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी हे अंदाज लक्षात घ्यायचा. जमिनीमध्ये ओल असेल तर तुम्ही तुमचं पेरून टाकायचं, नसता मग काय होईल की तुम्हाला 10 जुलै नंतरच पेरणी करायला वेळ भेटेल. कारण की हे आता मी सांगू शकतो, मी माझ्या शेतात ते 4 दिवस झालं वापसाच होत नाही. आम्हाला पेरायचं आहे पण पेरणी करताच येईना. म्हणून शेतकऱ्यांना ज्यांच्याकडे ईदभर ओल आहे त्याने पेरणी करून टाकायची मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी. त्याच्यानंतर विदर्भातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो, विदर्भामध्ये आज देखील 27 पासून ते 8 जुलैपर्यंत चांगला दररोज वेगवेगळ्या भागात जोराचा पाऊस पडणार आहे. ज्या भागात वंचित राहिला त्या भागात देखील ह्या 8 ते 10 दिवसात पडून जाणार आहे. म्हणून ज्यांची पेरणी ईदभर ओल असेल ते विदर्भातल्या वर्धा जिल्हा, नागपूर जिल्हा, भंडारा जिल्हा, यवतमाळ जिल्हा, वाशिम जिल्हा, हिंगोली जिल्हा, अकोला जिल्हा, अमरावती जिल्हा, बुलढाणा जिल्हा, त्या शेतकऱ्यांनी काय करायचं, जमिनीत ओल झाली तर तुम्ही तुमची पेरणीची काळजी करून टाकण्यास काही हरकत नाही. म्हणून हेच देखील विदर्भातल्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं. पण राज्यात सांगायचं झालं तर म्हणजे 1 जुलै ते 8 जुलैच्या दरम्यान मी म्हणलं होतं ना, जुलैमध्ये पहिल्या आठवड्यात राज्यात पाऊस खूप पडणार आहे. मग सगळ्यात जास्त पाऊस मुंबईकडे पडणार आहे, पुण्याकडे पडणार आहे, संगमनेर, अकोला, ओझर, विघ्नर कारखान्याच्या परिसरामध्ये मुसळधार, अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. त्याच्यानंतर अहिल्यानगरचे जे वरचे धरण आहेत, निळवंडे धरण झालं, गंगापूरचं धरण झालं, म्हणजे जे कॅचमॅट एरियामधले म्हणजे उत्तर महाराष्ट्राकडे काय होणार आहे, जुलैच्या पहिल्या पावसाळ्यात खूप पाऊस पडणार आहे. त्याच्यामुळे नदीला पूर येणार आहे. त्याच्यामुळे बऱ्याच मोठ्या धरणामध्ये आवक यायला सुरुवात येणार आहे. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. शेतकऱ्याला सांगू इच्छितो, शेतकऱ्यांना ज्या भागात अद्यापही पाऊस आलेला नाही तर म्हणजे ह्या 27, 28, 29, 30 ह्या 4 दिवसात येईल. पण त्याच्यामधून जर काही गावावर जर उरले तर 1 जुलै ते 8 जुलैमध्ये पाऊस पडणार आहे. त्या शेतकऱ्याची पेरणी होणार आहे. म्हणून शेतकऱ्यांनी घाबरून न जाता हे अंदाज लक्षात घ्यायचा. आणि त्याच्यानंतर सोलापूर जिल्ह्यासाठी धाराशिव, लातूर आणि सांगली, बारामती ह्या पट्ट्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो, तुमच्याकडं आज म्हणजे 27 तारखेला आज बऱ्याच भागात पाऊस पडणार आहे. पण 28, 29, 30च्या दरम्यान पुन्हा काय होणार आहे, आणखीन थोडा भाग कव्हर करणार आहे. पण त्याच्यानंतर काय होईल, नंतर 1 जुलै ते त्याच्यामध्ये सर येत राहतील. तुमच्याकडे जर ईदभर ओल झाले तर तुम्ही तुमचा पेरणीचा निर्णय घेऊ शकता. पण तुम्हाला एक सांगू इच्छितो, म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातले हे 2-3 जिल्हे आहेत, म्हणजे सांगली जिल्हा, साताराचा अलीकडचा पूर्वेकडला भाग, त्याच्यानंतर सोलापूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, ह्या पट्ट्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करायचं, जमिनीमध्ये जर ईदभर ओल झाली तर तुम्ही तुमचा पेरणीचा निर्णय घ्यायचा. तुमच्याकडे थोडं पावसाचं झुकतं माप कमी राहणार आहे. पण जास्त पाऊस मात्र उत्तर महाराष्ट्राकडे पडणार आहे. उत्तर कसं असतंय, राज्यातल्या एका भागात जर